हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरती जी आहे 620 जागांची जी भरती निघाली आहे, तर त्या संदर्भात व्हिडिओ मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आपण त्या रिलेटेड प्रश्नपत्रिका आणलेली आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, ऑलरेडी विचारलेले प्रश्न आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. यामध्ये तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर प्रश्न पूर्ण समजून जातील काय असणार आहेत. आणि नवी मुंबई जे ANM GNM संदर्भात एक्झाम होईल, तर त्या संदर्भात ही प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहून घेऊ मित्रांनो. चला ठीक आहे, तर व्हिडिओ स्टार्ट करू. पहिला प्रश्न असणार आहे, पांढऱ्या पेशीची निर्मिती कोठे होती? तर पहा, पांढऱ्या पेशीची निर्मिती कोठे होती म्हणजे काय विचारले, व्हाईट ब्लड सेल कुठे जनरेट होतात असं विचारले. तर पहा, याच्यामध्ये सुरुवातीचाच आन्सर आहे याचा अस्थिमज्जा व प्लीहा, जे स्प्लीन ज्याला म्हणतो आपण, स्प्लीन आणि बोन मॅरो, ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी पांढऱ्या पेशीची निर्मिती होती. तर याचं अचूक उत्तर असणार आहे अस्थिमज्जा व प्लीहा. त्यानंतर दुसरा प्रश्न, भारत या देशात इसवी पासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापना झाली आहे. तर भारतामध्ये जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र चालू झाले, तर पहा हे जे याचं उत्तर आहे 1958, याचं बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना 1958 मध्ये झालेली आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र यालाच म्हणतो आपण प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहे खेड्या गावामध्ये, म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये ह्याचा वापर होतो ह्या हॉस्पिटलचा, जो ग्रामीण भागामध्ये प्रायमरी एड्स ट्रीटमेंट असते, म्हणजे पहिली ट्रीटमेंट जी असते ती या ठिकाणी भेटते पेशंटला. तर या ठिकाणाहून पेशंट जर आणखीन जास्त गरज असेल ट्रीटमेंटची तर पुढं रेफर केला जातो, पण सुरुवातीची ट्रीटमेंट ही प्रायमरी हेल्थ सेंटरचीच असते. ठीक आहे, तर हे याचं अचूक उत्तर असणार आहे 1958, जे प्रायमरी हेल्थ सेंटर भारतामध्ये तेव्हापासून चालू करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कर्करोग म्हणजे काय? कर्करोग म्हणजे कॅन्सर ज्याचा म्हणजे काय असं विचारलं जाईल. ठीक आहे, तर पहा, काही जणाला वाटेल की प्रश्न खूप सोपे येतं, पण ANM GNM साठी जे प्रश्न असतात असेच विचारले जातात. आणि हे विचारलेलेच प्रश्न आहेत, जे आपण विचारलेलेच प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर पहा, पहिला ऑप्शन आहे वजनातील वाढ. वजनातील वाढ हे कर्करोगामध्ये होत नसते. त्यानंतर जीवनसत्वाची कमतरता आणि जीवनसत्वाची अधिकता, हे तिन्ही ऑप्शन याच्यामधले नाही येतं. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे शरीरामध्ये पेशीची अनियमित वाढ, ज्याला म्हणतो आपण कॅन्सर. पहा, बॉडीमध्ये जे सेल असतात ज्याला पेशी म्हणतो आपण, हे पेशी बॉडीमधले नॉर्मल वाढ होत असते, जे एक ठराविक वाढ आणि ठराविक त्याचं स्टॉप असते. पण या कॅन्सरस सेलमध्ये जे पेशंटचे पेशी असतात याची वाढ ही अनियमित असते, म्हणजे लिमिटच्या बाहेर याची वाढ होत असते. त्यामुळेच याचं अचूक उत्तर असणार आहे चौथा ऑप्शन, शरीरातील पेशीची अनियमित वाढ. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, कुष्ठरोगाची लागण व प्रसार कोणत्या जीवाणूमुळे होतो? कुष्ठरोग सगळ्यांनाच माहीत असेल, जो लेप्रोसिस आपण ज्याला म्हटलं जातं. पहा, लेप्रोसिसचा प्रसार आणि लागण कशामुळे होतं? लागण कशामुळे होती? तर पहा, कुष्ठरोगाचा मेन बॅक्टेरिया ज्याला म्हटलं जातं आपण मायकोबॅक्टेरियम लेप्राय, हा त्याचा मेन ऑप्शन आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्राय याचं अचूक उत्तर असणार आहे. कुष्ठरोगाची लागण ही मायकोबॅक्टेरिया लेप्राय या जंतूमुळं होती. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू, नवी मुंबई महानगरपालिका यावर्षी स्थापन झाली व अंमलात आली. पहा, नवी मुंबई महानगरपालिका NMMC ज्याला म्हटलं जातं नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठीक आहे, ही जी स्टार्ट झाली 1992 पासून स्टार्ट झाली आहे. ठीक आहे, तर नवी मुंबई महानगरपालिका ही 1992 पासून चालू आहे. ॲक्च्युली 1991 मध्ये हे वर्किंगमध्ये नव्हती स्टार्ट, आणि याचे एक्झिस्टन्स वर्क जे स्टार्ट झाले 1992 मधून याला चालू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, NMMC या माहिती अधिकार कायद्याचं पालन करते, त्याचे नाव काय? आता जी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, हे माहितीचा अधिकार कोणत्या अंतर्गत ह्याचा यूज करते? तर त्याचा कायदा आहे 2005चा कायदा आहे. 2005च्या कायद्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका याचा वापर करते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, उच्च प्रजनन दराचा समुदायात मलेरियाचे प्रादुर्भावावर अप्रत्यक्षपणे कसा परिणाम होऊ शकतो? पहा, ह्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. मलेरिया प्रतिबंधाबद्दल जागरूकता वाढवणे, त्यानंतर गर्भवती महिलांसाठी आरोग्य सेवेबद्दल चांगली उपलब्धता सुनिश्चित करून देणे, त्यानंतर गर्दीच्या राहण्यामुळे मलेरियाचे प्रसार वाढण्याची शक्यता असते. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे गर्दीमध्ये. ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी याचा प्रसार वाढण्याची शक्यता पण जास्त असते. तिसरा हे ऑप्शन बरोबर आहे. चौथा ऑप्शन काय दिला होता? कीटकनाशकांचे उपचार केलेल्या जाळ्यांचा वापर वाढवणे, तर हे पण नाही आहे. अचूक उत्तर आहे याचं
क जे गर्दीच्या एरियामुळे. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. प्रजनन दर या शब्दाचा सामान्यतः अर्थ काय होतो? प्रजनन म्हणजे इंग्लिशमध्ये याचा अर्थ असतो रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचा सामान्यतः अर्थ काय असतो? तर हा खूप इझी आहे, सगळ्यांना माहिती असेल. तर रिप्रोडक्शनचा अर्थ असतो त्याच्या लाईफस्पॅनमध्ये तो किती जन्म देऊ शकतो. ठीक आहे. तर पहा उत्तर हे 3 आहे. एका महिलेला तिच्या आयुष्यामध्ये सरासरी किती मुले देण्याची अपेक्षा आहे किंवा होण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे. तर हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. बाकीचे ऑप्शन जे असतील हे पूर्ण चुकीचे असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोलेरा या आजाराचा कारक घटक कोणता आहे? तर पहा यामध्ये ऑप्शनमध्येच दिलेलं आहे. तुम्हाला जेव्हा ऑप्शन दिले जाते तेव्हा तुम्हाला ऑप्शन चेक करायचं आहे अगोदर. जरी उत्तर माहीत नसेल ऑप्शन चेक करायचं. ऑप्शनमध्येच बऱ्याच वेळेस त्याचा आन्सर दिलेला असतं. पहा कोलेरा हा मोस्टली विब्रिओ कोलेरामुळेच होतो. विब्रिओ कोलेरा हा त्याचा कारक घटक आहे. ठीक आहे. विब्रिओ कोलेरा यामध्ये पहा कुठं आहे का कार्सिनोमा नसणार आहे, शिविकेला नाही आहे, साल्मोनेला नाही आहे. तर करेक्ट आन्सर आहे विब्रिओ कोलेरा. यामधला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो बऱ्याच वेळेस विचारला आहे. त्याचं राईस वॉटरी स्टूल कशाला म्हटलं जातं? राईस वॉटरी स्टूल जे म्हटलं जातं या कोणता आजार आहे म्हणून विचारलं जातं. तर याचं अचूक उत्तर आहे विब्रिओ कोलेरा. कोलेरामुळे राईस वॉटरी स्टूल आपण त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. 10वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या आजारात सिग्नेट रिंग आढळते? सिग्नेट रिंग हे कोणत्या आजारामध्ये आढळते असं विचारलेलं आहे. तर पहा सिग्नेट रिंग जे आहे ही रिंग जी असते सिग्नेटची ही आढळते मलेरियाच्या आजारामध्ये आढळते. ठीक आहे. तर त्याला आपण सिग्नेट रिंग म्हटलं जातं जे मलेरियाच्या आजारामध्ये आढळून येते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक ORS म्हणून मध्ये समाविष्ट नसतो? ORS हे ओरल रिहायड्रेशन साल्ट ज्याला म्हटलं जातं किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन पण म्हटलं जातं. जे डिहायड्रेशन बॉडीमध्ये जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा डिहायड्रेशनच्या कंडिशनमध्ये आपण ORSचा वापर करतो. ORS खूप महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. ORSवर खूप प्रश्न पडलेले आहेत. ओरल रिहायड्रेशन साल्ट जेव्हा समर सीझन चालू असतं तेव्हा याचा बराच वापर होतो ORSचा. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जे हे पदार्थ जे आहे हे त्याच्यामध्ये नसतो. ठीक आहे. बाकीचे हे सर्व पदार्थ त्याच्यामध्ये असतात. कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि शुगर हे पदार्थ त्याच्यामध्ये असतात. परत यावर आणखीन एक प्रश्न पडतो की प्रत्येक या कंटेंटचा कोणता कंटेंट किती आहे यावर प्रश्न विचारला जातो. तो पण तुम्ही पाहून घ्यायचा आहे. सोडियम क्लोराईड किती कंटेंटवर असतो ORS मध्ये, पोटॅशियम किती असतं आणि शुगर किती असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जगात सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम कुठं लागू करण्यामध्ये आला आहे? ठीक आहे. तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा खूप प्रश्न हा पत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. जो फॅमिली प्लॅनिंग ज्याला म्हटलं जातं, फॅमिली प्लॅनिंग हा भारतामध्येच पहिल्यांदा चालू करण्यात आलेला आहे. त्याच्या अगोदर कोणत्याही देशाने फॅमिली प्लॅनिंग चालू केलेली नाही आहे. तर सर्वात अगोदर जगामध्ये कुटुंब कल्याण जे नियोजनचे हा कार्यक्रम आहे तर हे भारताने चालू केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे भारत. त्यानंतर पुढचा पहा प्रश्न. जगात कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे? तर पहा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जगामध्ये कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झालेले आहे? तर पहा यामध्ये ह्याचं करेक्ट उत्तर आहे देवी रोग. देवी रोग या रोगामध्ये 100% निर्मूलन झालेलं आहे जगामधून. त्यानंतर पुढचं पहा. B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? विटॅमिनवर पण जीवनसत्वावर पण बऱ्याच वेळेस प्रश्न पडतात. हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. न्यूट्रिशियस डिफिशियन्सीवर वगैरे. तर पहा हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. जे कोणी ANM भगिनी वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर पहा विटॅमिन B1चं शास्त्रीय नाव आहे थायमिन. ठीक आहे. तर लक्षात असू द्या थायमिन जे आहे ते विटॅमिन B1चं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण 15वा. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती कोणती आहे? कोलेस्ट्रॉल हे ब्लडमध्ये आपल्या बॉडीच्या ब्लडमध्ये ऑलरेडी असते, पण एक माफक दरामध्ये असते ज्याचं आपल्याला गरज जेवढी असते तेवढी गरज हे बॉडी क्रिएट करते, जनरेट करते. पण याचं जर जास्त प्रमाण झालं तर हे आपल्या आर्टरीमध्ये गाठी तयार करतं ज्याला आपण अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो, ज्यामुळे ब्लड ब्लॉक होतं वगैरे. ठीक आहे. तर त्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो. हे जास्त झालं नाही पाहिजे. तर हे जास्त जर झालं तर ते कोणती वनस्पती असते जी कमी करते? आडूळसा नाही करत,
त्यानंतर सदाफुली पण नाही करत, त्यानंतर आंबा पण नाही करत. त्याचं करेक्ट उत्तर आहे तुळस. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये पण विचारलेला आहे, त्यानंतर तलाठी ग्रामसेवकमध्ये पण विचारलेला आहे आणि हा आता इकडे पण विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर ठीक आहे. त्यानंतर पुढचा पहा, पाचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर कशामध्ये होते? तर हा खूप इझी क्वेश्चन आहे. पाचन क्रियेमध्ये स्टार्चचे जे रूपांतर आहे हे ग्लुकोजमध्ये होतं. सर्वांनाच माहिती असेल, जे स्टार्च जे आहे ते ग्लुकोजमध्ये तयार होत असतं. ठीक आहे. त्यामध्ये माल्टोज, जीवनसत्व बी आणि नायट्रोजन हे पदार्थ त्याचे नाही येतात. तर अचूक उत्तर असणार आहे ग्लुकोज. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, स्वच्छ भारत ही मोहीम कोणी सुरू केली आहे? सर्वांनाच याचं उत्तर माहिती आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, पण खूप वेळेस हा विचारला जातो, त्यामुळे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. स्वच्छ भारत मिशन ही मोहीम जी आहे मान्य श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी ही मोहीम चालू केलेली आहे. कोणती मोहीम? स्वच्छ भारत मोहीम. ठीक आहे. जी चालू केलेली, कोणी चालू केलेली? मान्य भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी ही चालू केलेली आहे. लक्षात असू द्या, स्वच्छ भारत मोहीम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी एकमेव शिरा कोणती? म्हणजे आर्टरीमधलं कोणतं जे अशी आर्टरी आहे जी ब्लड कॅरी करते? तर ती कोणती आर्टरी आहे? सिस्टिक आर्टरी आहे, शिरा नाही आहे, कार्डियक नाही आहे, हेपॅटिक नाही आहे, तर कोणती आहे ती? पल्मोनरी आर्टरी आहे. पल्मोनरी आर्टरी जी असते ती ब्लड कॅरी करते. ठीक आहे. कोणती आर्टरी करते? पल्मोनरी आर्टरी. कोणती आर्टरी करते? ऑक्सिजन ब्लड कॅरी करणारी आर्टरी ही पल्मोनरी शिरा असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अन्न सामान्यत रक्तदाब वाढवते? तर पहा, सामान्यत रक्तदाब वाढवणारं अन्न म्हणजे मीठ आणि साखर. ज्या दिवशी तुमचं मिठाचं आणि साखरेचं प्रमाण वाढेल त्यावेळेस तुमचं रक्तप्रवाह पण शरीरामधलं वाढेल. तर याचं अचूक उत्तर आहे कोणतं असणार आहे? मीठ आणि साखर असलेले अन्न. त्यानंतर पुढचा प्रश्न शेवटचा असेल, हृदयचक्र म्हणजे काय? हृदय जे हार्ट आहे त्याचे 4 चेंबर असतात. 4 चेंबर असतात त्याचे पहा. यामधले हे जे 4 चेंबर आहेत, 2 आर्टरी आणि 2 व्हेंट्रिकल असतात. तर ह्या दोघांचं काय काम असतं? यांचं आर्टरी आणि व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन असते. तर मग याचं अचूक उत्तर काय असणार आहे? हृदयाचे अंकुंचन आणि विश्रांतीचे चक्र हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. बाकी जे ठोके, विरूपनग्रहे आणि दुहेरी आलिंचन हे सगळे त्याचे चुकीचे उत्तर आहेत. ठीक आहे. या प्रश्नामध्ये याचं अचूक उत्तर असणार आहे हृदयाचे अंकुंचन आणि विश्रांतीचे चक्र. तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आपण अशा प्रकारचेच दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगले प्रतिसाद द्या. त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण पुढील महत्त्वाचे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरा इम्पॉर्टंट पण सिरीज घेऊन येऊ, जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला असेल तर. महत्त्वाचे 20 प्रश्न आहेत. जे कोणी ENM बंधू भगिनी असतील, GNM केलेले असतील, त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि जे कोणी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे, त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाचा उत्तराचा फायदा होऊ द्या. असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू. चॅनलला तुम्ही अपडेट करत राहा, चॅनलला येत राहा, चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा. असेच अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील. धन्यवाद.